नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी 11:15 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज खूप धावपळ होती, कामं पण पटापट झाले. तर आमच्याकडे नवरी उतरते, कॉलनीत लग्न आहे, आज आहे हळद. काल मेहंदीचा कार्यक्रम होता, मेहंदीचा कार्यक्रम खूप छान झाला. स्वयंपाक करून झालेला आहे आणि पोरं शाळेत गेलेले आहे. कृष्णा क्लासला जातो, ताई तर शाळेत गेली आपली आणि आमचे साहेब गेलेले आहे ड्युटीला. पहिले स्वयंपाक केला आणि मग घरातले सर्व कामं आवरले. तर नवरी उतरणार आहे म्हणून मग सर्व कामं पटापट आवरले आणि नवरी येते 12-12:30पर्यंत येणार आहे नवरी. तर कामं तर आवरून झाले आणि स्वयंपाकमध्ये मी बनवली होती कढी आणि वांगे बटाट्याची भाजी आणि ते जेवायला सांगायला आले होते. मी जाणार एकटी जेवायला. पोरांसाठी मी सर्व स्वयंपाक वगैरे करून आणि निवांत बसली होती. तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते. वेळ भेटत नाही आहे मला व्हिडिओ बनवायला. आणि काल माहिती आहे का, इतकं म्हणजे ना वरती कस्टमर होते ना. 3 वाजता मी आंघोळ केले. 3 वाजता कोणाला खरं पटेल, 3 वाजता आंघोळ केली होती. काय झालं माहिती आहे का, ताईचा टिफिन गेला तेव्हा आणि आमच्या साहेबांना होती सुट्टी. तर बाहेरचं थोडंसं काम आवरायला गेलं, तेवढ्यात 8 वाजेपर्यंत कस्टमर चालू झाले. तर 3 वाजेपर्यंत माझ्याकडे कस्टमर होते. 3 वाजता आंघोळ केली आणि 3 वाजता जेवली मी काल. वेळ कुठे भेटेल मग मला व्हिडिओ करायला. आणि परत मग ते सर्व घरातले कामं आवरले आणि परत संध्याकाळी मला मेहंदीच्या कार्यक्रमाला पण जायचं होतं. तिथं जाऊन आली आणि जेवण तिकडेच होतं. पण घरातले कोणीच जेवायला आलेलं नव्हतं. त्यांना मटकीची उसळ बनवली, एकाने सूप पिलं. कृष्णाला काल बरं पण नव्हतं, तो घरीच होता, मग क्लास करून आला नाही. तर चला मी काय स्वयंपाक बनवला आहे दाखवते तुम्हाला. असं वाटलं ताईने स्वयंपाक नाही केला, सर्व कामं आवरून निवरून निवांत बसली मी. कामं इकडे पण सर्व आवरून झालेलं आहे. मी आहे ना इथं फक्त काहीच नाही हे केलं, कारण की सर्वजणी बसतील म्हटलं खाली, म्हणून एक गालीच्या इथं टाकून दिलेला आहे आणि एक किचनमध्ये टाकलेला आहे. हे बघा, जास्त झंझट केली नाही. सोफ्यावरती बसतील, बाकीच्या खाली बसतील, बाकीचे वरती जातील आणि बाकी बसतील किचनमध्ये. तर हे बघा, किचनमध्ये लाईट लावते. किचन वाट्यावरचे ना भांडेसुद्धा रचून झालेले आज. बापरे, मला हिचकी लागते. किचन वाट्यावरचे भांडेसुद्धा रचून झालेले. सर्व किचन वाटा वगैरे क्लीन करून झालेला आहे बघा, पटापट आवरून. आणि मेन म्हणजे किचन ट्रॉलिया वगैरे सर्व क्लीन केलं मी. हे बघा, आणि आज मेन म्हणजे माहिती आहे का, आज इतकं घर प्रसन्न वाटतंय. तर आज मला भेटले फुलं. कृष्णाला म्हटलं काही का होईना फुलं आण बेटा, आपल्या देवघराला कसं नवरी वगैरे पाय वगैरे पडेल म्हटलं, देवाऱ्याची पूजा वगैरे करीन. आणि मग मी त्याला फुलं आणायला पाठवले ते. हे बघा, मस्त आपली पूजा वगैरे करून झालेली आहे आणि घर इतकं प्रसन्न वाटतं ना. बऱ्याच दिवसापासून आहे ना आम्हाला सुतक चालू होतं, पूजाच होत नव्हती. आणि दिव्यामध्ये पण जास्त तेल टाकलं मी नाही, म्हटलं आज दिवसभर दिवा जळायला पाहिजे. आणि आपले निघाले मोगऱ्याचे फुलं. किचन ट्रॉल्या वगैरे सर्व क्लीन करून झालेले. इकडे सुद्धा आपला रूम सर्व क्लीन करून झालेलं आहे. आणि लाईट वगैरे मी बंद करून दिलेले होते. चला, गुढ्याचं टेडी. अशी धावपळमध्ये व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही, समजून घ्या तुम्ही. 4-5 दिवसाने तरी व्हिडिओ येत जाईल. तर आता काय करते मी, थोडी निवांत बसते, लाईट बंद करते, कारण की इतकी थकून गेली ना. काल इतके कामं होते मला. परत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कामं होते, तेवढे कामं आवरले. आणि मग गेली होती मी मेहंदीच्या कार्यक्रमाला. मंडप वगैरे ते आमच्याकडे मांडव म्हणतात, मांडव वगैरे लावून गेलेले. ज्या घरी नवरी उतरते त्या घरी मांडव लावून गेलेले ते. तर दाखव लावता. मांडव वगैरे लावून गेले आणि मस्त घर. हे तर मी मॅट टाकली, ही एक इकडे टाकली, कारण की ओले पाऊल येतील म्हणून म्हटलं हे असं टाकून दिलेलं आहे. चला, हे दुखतंय.
मी बसली होती निवांत, मस्त 2 ग्लास पाणी घेतलं. सकाळपासून मी काहीच घेतलेलं नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं आता पाणी वगैरे घेते. तर आता थोडी निवांत बसते आणि तिकडे जेवायला जाईन. जेवणाचा टाईम झाला की, आज काहीच खाल्लेलं मी, तर जेवायला तिकडे जाईन. कारण की मग कसं कॉलनीतलं आहे, राग पण येणार. स्वयंपाक तर करून, अरे मी तुम्हाला स्वयंपाक दाखवलाच नाही. दाखवू का? चला दाखवते. कंटाळा येतोय आता. बोले मी आणि इथं मस्त कढी झालेली आहे. माझी तर इच्छा बी होत नाही तिथं जेवायला जायची. आणि मस्त घट्ट कढी बनवली आहे. कृष्णाला थोडीशी घट्ट आवडते त्याच्यासाठी. हे बघ, आणि घरच्यात दहीची आहे ना, तर छान होते कढी. दही खूप घट्ट होते. आणि इकडे मी बनवली वांग्या बटाट्याची भाजी. आणि भाजी आहे ना, माहिती का, गुड्याला पूर्ण अशी वांग पण नको दिसायला पाहिजे आणि बटाटा पण नको दिसायला. आणि इकडे मी बनवल्या आहेत चपात्या. चपात्या घाईघाईत यांचा टिफिन केला ना, चपात्या. असा स्वयंपाक झालेला आहे, पण तिथं जावं लागेल मला जेवायला तरी पण. चला. आणि जेवणामध्ये होती वरणबट्टी आणि घोटलेली वांग्याची भाजी. तर त्याच्याशिवाय लग्न पारच पडत नाही. एक टाईम तरी राहते वरणबट्टी घोटलेली वांग्याची भाजी. तर जेवण मस्त झालं आणि आत्ता वाजताय 12:30. तर काय करते मी, थोडासा आराम करते. सर्व कामं आवरून झालेले, आराम करते आणि मग बोलते तुमच्याशी.